ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध महिला आक्रमक. शेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीला शेगाव येथील महिलांनी लावले कुलूप. संतप्त महिला यांनी पोलीस स्टेशन येथे पोहोचून मांडला ठिय्या. वरोरा तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायत ही वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. यातच मागील महिन्याभरापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे, गावातील नाली सफाई झाली नसल्यामुळे व इतर अनेक समस्या असल्याकारणांनी गावातील महिला अधिकच आक्रमक झाल्या होत्या. संतप्त महिलांनी सकाळी ग्रामपंचायतीला घेराव घालून शेगाव सरपंच यांना विविध प्रश्न केले, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावून सरळ शेगाव पोलीस गाठले आहे. यानंतर जोपर्यंत गटविकास अधिकारी येऊन यावर कारवाईचे आश्वासन देत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधला ठिय्या हटवणार नाही अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतलेली होती. त्यानंतर शेगाव पोलिसांचे ठाणेदार योगेंद्र सिंग यादव यांनी वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुंडकर यांना फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी मी रजेवर असून इतर अधिकारी यांना पाठवतो असे सांगून त्यांनी विस्तार अधिकारी व पाणीपुरवठा जलजीवन इंजिनियर वरोरा पंचायत समिती यांना पाठवले. विस्तार अधिकारी आल्यानंतर महिलांनी त्यांना घेराव घातला व ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा जणू पाढाच वाचनाची सुरुवात केली. यानंतर विस्तार अधिकारी माधुरी येरणे, विस्तार अधिकारी प्रणव बक्षी, पाणीपुरवठा जलजीवन इंजिनियर मोना कपाटे यांना गावातील महिला व पोलीस प्रशासनासोबत घेऊन संपूर्ण गावातून पायदळ फिरवत आठवडी बाजारात लावण्यात आलेले गट्टू, बाजारवाडीतील अस्वच्छ शौचालय, बाजारात पसरलेली गंदगी, गावातील नाल्यांची न झालेली सफाई व त्यामुळे पसरलेली गंदगी, नाल्यामुळे असलेला कचरा, गावातील संपूर्ण रस्त्यांची असलेली दुरावस्था, हरघर नळ योजनेमध्ये गावातील रस्त्यांचे वाचलेले 3-13 तसेच गावातील विविध समस्या व खास करून गावातील नळाला महिन्यातून 1 किंवा 2 वेळा येणारे पिण्याचे पाणी, त्यातही ते पाणी शुद्ध मिळत नसल्याचं व इतरही विविध समस्यांबद्दल निष्क्रिय असलेली ग्रामपंचायत याबाबत निवेदन विस्तार अधिकारी यांना देण्यात आले. विस्तार अधिकारी यांनी स्वतः डोळ्यांनी सगळं पाहिल्यानंतर संबंधित निवेदनावर लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर गावातील महिलांनी काढलेला मोर्चा मागे घेण्यात आलाय. ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर. म्हणतात की गेलं तर ग्रामपंचायत घरटाकीवर नळची जी योजना आल्या त्याच्यात नळ कलेक्शन देत नाही. नळ कलेक्शन स्वतः घ्यावं असे म्हणतात ग्रामपंचायतमध्ये. गेलं तर कोणत्याच ग्राम सरपंच, आमच्या गावचे सरपंच कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाही. त्याच्यावर आम्ही काय करावं म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. पाणी आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही शेगावच्या महिलांना आंदोलन केलं आहे. सकाळपासून आम्ही उपाशी आपण आम्हाला पाणी मिळालेलं पाहिजे. पाणी आणि आमच्या गावात नळाची सोय झाली पाहिजे. महिलांच्या घरासमोरची नाल्या स्वच्छ झाले पाहिजे. महिला कुठून पाणी आणणार आहे? रोजच पाणी येतं तरी पाणी नाही. त्यांनी आज म्हणलं की टँकीचं पाणी पाठवायचं. दूरचं टँकीचं पाणी त्यांनी बोलवते. टँकीचं पाणी किती दिवस आम्हाला पुरणार? आम्हाला आमच्या घरपर्यंत नळ पाहिजे. रोज नळ आमच्या वार्डामध्ये सोडलेले पाहिजे. सगळ्या महिला त्रासून गेल्या नळाच्या पाण्यापाहिजे. तुम्ही जे या ठिकाणी आज आलेले आहे पोलीस स्टेशन शेगावमध्ये, काय मागण्या घेऊन आले आणि आता तुमची भूमिका काय आहे? नेमकी भूमिका काय आहे तुमची? पाण्याची, रोडची, नाल्या साफ सगळी व्यवस्था. तुम्ही आता इथे कधीपर्यंत बसणार आणि तुमची मागणी घेऊन जे तुम्ही रेटून धरली आहे कधी तुम्ही हे करणार आहे? समस्या होतपर्यंत आम्ही इथंच उभे राहणार आहे. सगळ्या समस्या हल झाल्याशिवाय आम्ही इथून जातच नाही. म्हणजे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत तुम्हाला रितसर लेखी देणार नाही तोपर्यंत संबंधित शेगाव येथील महिला ज्यांना हा खूप त्रास होत आहे, पिण्याच्या यांचे म्हणणे आहे की पिण्याचे पाणी हे यांना रोज मिळायला पाहिजे. जेव्हा हे टॅक्स भरतात, टॅक्स भरल्यानंतर यांना सुविधा देणं हे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे. पण ग्रामपंचायत आपल्या कामामध्ये कसूर करत आहे. कुठल्याही सुविधेचा फक्त टॅक्स याच्याशीच ग्रामपंचायतला घेणे देणे आहे. गावकऱ्यांना, नागरिकांना सुविधा देणे याच्याशी ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचे घेणे देणे नाही. ज्यामुळे हा महिला आक्रमक झाल्या आहे. आणि जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी इथे येऊन यांना लेखी स्वरूपात देणार नाही तोपर्यंत या इथून जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेगाव येथील महिलांनी घेतलेली आहे. त्याच्या ह्या पूर्ण बाबीचं चौकशी करू आणि ती चौकशी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.